तर चला, आज आपण मुलांसाठी गुलाबजामुन सारखा रसरशीत असा रवा केक घरच्या घरी बनवणार आहोत। ते सुद्धा अगदी पसारा न पांगवता। बघू शकता केक किती छान झालेला आहे। तर असाच केक बनवण्यासाठी चला साहित्य सांगते। तर इथे आपण वाटीने मेजरमेंट घेणार आहोत। तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक किंवा जाडसर कोणताही रवा इथे वापरू शकता। तर चला, त्याच वाटीने आपण सर्व मेजरमेंट घेणार आहोत। तर आता 2 चमचे इथे दही टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी तूप सुद्धा टाकू शकता। उग्र वासाचे तेल जसे की मोहरीचे तेल वगैरे टाकू नका। आता त्याच वाटीने पाव वाटी इथे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे साखर टाकून घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला इथे 1 चमचा व्हॅनिला एसेन्स टाकून घ्यायचा आहे। याने फ्लेवर खूप छान येतो। नसेल तर तुम्ही विलायची सुद्धा टाकू शकता, याने सुद्धा छान टेस्ट येते। त्यानंतर आता आपल्याला अर्धी वाटी इथे दूध टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपला केक खूप छान तयार होतो। एकदा नक्कीच करून बघा, चवीला अप्रतिम लागतो। अगदी कमी साहित्यात घरच्या घरी तुम्ही या पद्धतीने केक एकदा नक्कीच बनवून बघा। तर अशा पद्धतीने बघा, आपण आता मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आहे। आता याला 15 मिनिटासाठी आपण रेस्टला बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। तर आता आपल्याला इथे कढईला प्रीहीट करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मीडियम गॅसवरती कढई अशी ठेवून द्यायची आहे। त्यानंतर आता आपण पुढची तयारी करूयात। तर आता असे केक मोल्ड असेल तर त्याला आपण छान असं तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो सुद्धा असा लावून घ्यायचा आहे, किंवा नसेलच तर तुम्ही असं तेल लावून गव्हाचं पीठ किंवा मैदा थोडासा लावून कोट करून ते एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आहे। त्यामुळे सुद्धा केक आपला छान होतो। तर अशा पद्धतीने आता 15 मिनिटे इथं झालेली आहे। तर बघा, बॅटर आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे। तर आता आपल्याला यामध्ये आणखी थोडंसं साहित्य टाकून घ्यायचं आहे। पदार्थ गोडाचा आहे, पण त्यासाठी आपल्याला चिमूटभर मीठ इथं टाकून घ्यायचं आहे, चव छान लागते। त्यानंतर पाव चमचा इथे आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि 1 चमचा इथे बेकिंग पावडर सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2 चमचे इथे दूध टाकून घ्यायचं आहे, आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी। तर चला, थोडंसं आपण 10 ते 15 सेकंद थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आत्ता पुढची प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे। तर छान असं मी फिरवून घेतलं। तर चला, आता मुलांचे फेवरेट असे टुटी फ्रुटी आपण टाकून घेऊयात। असेल तर टाका, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर टुटी फ्रुटी टाकून छान असं एकजीव करून घेतलं। तर आता आपलं केक टीन सुद्धा इथं तयार आहे। तर आता चला, बॅटर आपण केक टीनमध्ये टाकून घेऊयात। तर बॅटर टाकताना आपल्याला एकसारखं बॅटर असं टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बॅटर टाकून घेऊयात। चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपलं बॅटर टाकून झालेलं आहे। आता याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, कारण एक्स्ट्राची जे एअर असते ती निघून जाईल। आता छान आपलं बॅटर परफेक्ट असं झालेलं आहे। तर चला, आता वरून आपण थोडीशी सजावटीसाठी टुटी फ्रुटी टाकून घेऊयात। तर आपलं इथं आता प्रीहीट झालेली आहे आपली कढई। तर त्यामध्ये आपण केक टीन ठेवून त्याला छान असं झाकून ठेवायचं आहे। तर चला, 30 ते 35 मिनिटे केक बेक होण्यासाठी लागतात। तर इथे केक सुद्धा बेक झालेला आहे। असं सुरीच्या सहाय्याने मध्यभागी आपल्याला चेक करून बघायचं आहे। सुरीला क्लीन आलेली आहे, याचा अर्थ आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे। तर केक काढून आता बाजूला थंड होण्यासाठी ठेवूयात। आता एक छोटीशी ट्रिक करणार आहोत। ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून छान आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। एकतारी पाक सुद्धा करायचा नाही। नॉर्मली अशी चमक आली की समजायचं की आपला पाक असा तयार झालेला आहे। तर आता इथे केक सुद्धा थंड झालेला आहे। तर आपण काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने बघू शकता केक छान आपला बेक झालेला आहे। आता आपण जे
साखरेचा पाक करून घेतलेला आहे तो केकवरती टाकून घ्यायचा. छान मुरतो कारण आपला पाकसुद्धा गरम होता आणि केकसुद्धा, तर यामध्ये छान असा मुरला जातो. आता केक कट करून दाखवते. खूप स्पॉन्जी आणि रसरशीत असा केक तयार झालेला होता. अगदीच गुलाबजामुन जसे पाक शोषून घेतात तसाच आपला केक झालेला होता. चवीला अप्रतिम लागतो. एकदा नक्कीच करून बघा. या पद्धतीने मुलांना खूप आवडतो. या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा. कुणी चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू